राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे मोहोळचे आमदार राजू खरे यांची काही दिवस प्रकृती अस्वस्थ होती। शस्त्रक्रियेमुळे मतदारसंघातील कामांपासून दूर होतो, पण सध्या अतिवृष्टीमुळे मोहोळ मतदारसंघातील अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे। आपल्या सर्वांच्या यातना पाहून स्वस्थ बसणं शक्यच नव्हतं, म्हणूनच जनतेच्या सेवेसाठी परत एकदा सक्रिय झालो आहे। या कठीण काळात प्रत्येक नागरिकाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे। आपल्या अडचणी, आपल्या समस्या दूर करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहील व विरोधकांना माझ्या कामामधून उत्तर देईल, असे आमदार राजू खरे यांनी मोहोळ येथील सावली बंगला येथे जनता दरबारमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितले। तब्बल 1 महिन्याच्या आजारपणानंतरनं आज पहिल्यांदाच मोहोळ शहरमध्ये आलो होतो आणि सावली बंगल्यावरती दुपारी 3 वाजल्यापासून मी जनतेचे प्रश्न ऐकून घेत होतो। जितके प्रश्न स्थानिक लेवलला मला सोडवता येतील तेवढे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। शासन स्तरावर जे काही प्रश्न आहेत त्या संदर्भामध्ये मी शासन स्तरावरती प्रश्न सोडले आणि जनतेची सेवा करणं हा आमचा धर्म असल्यामुळं अपरिमित गेली 34 वर्ष ही सेवा चालू आहे। मी आमदार असलो काय नसलो काय, जनतेची सेवा करणं हे माझं आद्य कर्तव्य आहे आणि त्यातून कोसभरसुद्धा मी दूर जाणार नाही। परंतु मध्ये माझ्यावर एक बॅरेक्टिक सर्जरीची शस्त्रक्रिया झाल्यामुळं 1 महिना हा मी हॉस्पिटलला होतो, पुण्याच्या रुबी हॉस्पिटलला। 1 महिन्यानंतर डॉक्टरच्या सल्ल्यानुसार मी आता बाहेर पडलेलो आहे आणि आता मतदारसंघामधल्या सर्व प्रश्नावरती निश्चितपणानं आवाज उठले। मतदारसंघात सक्रिय नसल्याने विरोधकाकडून देखील टीका करण्यात आली होती। नाही, आता कसं आहे की एखादा माणूस आजारपणामध्ये उपचार घेत असेल तर विरोधकाला सुद्धा समजायला पाहिजे की तुम्ही 40 वर्ष राजकारण करता, लोकप्रतिनिधीवर एखादी शस्त्रक्रिया झाली, ते हॉस्पिटलला ॲडमिट असताना त्यांच्यावर टीका टिप्पणी करणं हे खऱ्या अर्थानं चुकीचं आहे। परंतु मी त्यांना माझ्या कामातून उत्तर देईन। 1 महिन्याच्या तब्बल उपचारानंतर मी आता बाहेर पडलेलो आहे। आता घोडण मैदान लांब नाही, आता त्यांनी टीका करावी, त्याला प्रत्युत्तर दिलं जाईल। जनतेला काय आव्हान करायला आपण आता मतदारसंघात सक्रिय झाला? नाही, आता जनतेच्या प्रश्नासाठी जिथं जिथं आमदार पाहिजे तिथं तिथं आमदार उपस्थित राहील।